दिल्लीत काल शरद पवार आणि अजित पवारांमध्ये जवळपास 20 मिनिटं बंद दाराआड बैठक। दोन्ही नेत्यांमध्ये एकत्र लढण्याबाबत चर्चा, सूत्रांची माहिती। कल्याण स्टेशन परिसरातील आंदोलनाबाबत गुन्हा मान्य नाही, राज ठाकरेंचं ठाणे रेल्वे कोर्टाला उत्तर। तर सहकार्य करा, सुनावणी 1 महिन्यात संपेल, न्यायाधीशांचं निरीक्षण। परप्रांतीयांच्या रेल्वे भरती प्रकरणावर सुनावणी। उद्धव ठाकरे नागपूरमधील अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होणार। आज आणि उद्या हिवाळी अधिवेशनासाठी उपस्थित राहण्यासाठी ठाकरे नागपुरात 4 वाजता पत्रकार परिषद घेणार। अंबादास दानवेंनी ट्विट केलेली आकडेवारी चुकीची, दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर। चुकीची माहिती का दिली याचीही चौकशी सुरू, दोषींवर कारवाई करणार, सीएमओ कडून स्पष्ट। चौकशीअंती कारवाईची वाट पाहतोय, अंबादास दानवेंचं सीएमओला उत्तर। शेतकऱ्यांसाठी लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीला अब्जावधी रुपये पाठवले, पण राज्याच्या प्रमुखांनी फक्त 75,000 खर्च केले, दानवेंचा आरोप। विदर्भ वैधानिक विकास महामंडळावरून मुनगंटीवारांचा सरकारलाच घरचा आहेर। हुरडा खाऊन जा, पण विदर्भावर अन्याय करू नका। खर्चाची यादी मागितली तरी उत्तर येत नाही, मुनगंटीवारांचा आरोप। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात विरोधक आक्रमक, अध्यक्षांनी थोड्याच वेळात बैठक बोलावली। तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण नको, फडणवीसांचा विरोधकांना सल्ला। मॉर्फ व्हिडिओ बाहेर काढण्यामागे सुनील तटकरेंचाच हात, तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढले तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, महेंद्र दळवींचा इशारा। महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली, नाशिक नागपुरात भाजप शिवसेना एकत्र, तर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी भाजप स्वतंत्र लढणार, सूत्रांची माहिती। नाशिकच्या रामटेकडी परिसरात मलजल शुद्धीकरण केंद्रासाठी 300 झाडं तोडली, विरोध असतानाही झाडं तोडण्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप। तर 447 झाडं तोडण्याची परवानगी असल्याचा नाशिक पालिकेचा दावा। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली। फडणवीस शिंदेंच्या बैठकीनंतर चव्हाण दिल्लीत, दोघांमधील चर्चेबाबत चव्हाण शहांना भेटले, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आज संध्याकाळी 7 वाजता बैठक, गोंडवाना क्लबमध्ये आगामी मनपा निवडणुकीबाबत चर्चा करणार, दोन्ही सभागृहातील आमदार उपस्थित राहणार। अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुखांनी अजित पवारांची भेट घेतली, 6 महिन्यांनंतर निर्णय घेणार, सध्या मतदारसंघातील कामांबाबत भेट घेतली, सलील देशमुखांकडून स्पष्ट। पंढरपूर ते मोहोळ पालखी मार्गाच्या कामात 1400 कोटींचा गैरव्यवहार, सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप। भाजप पदाधिकारी रमेश मानेंना भूसंपादनाचा 4 वेळा लाभ मिळाला, असाही दावा। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेतील शीतल तेजवानीची आज पोलीस कोठडी संपणार, आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केल्यानंतर पुणे सत्र न्यायालयाकडून कोठडी। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून एनडीएच्या सर्व खासदारांना आज रात्री जेवणाचं निमंत्रण, सर्व खासदारांना पंतप्रधान मार्गदर्शन करण्याची शक्यता। मनसे नेते संदीप देशपांडेंनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची भेट घेतली, पीडब्ल्यूडी मध्ये भ्रष्टाचाराचे देशपांडेंचे आरोप, कारवाई करण्याची मागणी। बच्चू कडू विरोधातील अजामीनपत्र वॉरंट नागपूर सेशन कोर्टाकडून रद्द, नागपुरातील आमदार निवासात 2020 साली केलेल्या आंदोलन प्रकरणात दिलासा। तानाजी सावंतांचे पुत्र पुणे पालिकेसाठी भाजपमधून निवडणूक लढण्यास इच्छुक, गोपनीय पद्धतीने गिरिराज सावंतांचा इच्छुक उमेदवारी अर्ज, सूत्रांची माहिती। बंडू आंदेकरचा तुरुंगातून निवडणूक लढण्यासाठी अर्ज, नियमानुसार निवडणूक लढवण्यास विशेष मोक्का कोर्टाची परवानगी। आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर सध्या अटकेत। दिशा सालियन प्रकरणात हायकोर्टात आज सुनावणी, याचिकाकर्ते सतीश सालियन यांचं स्टेटमेंट 3 ते 4 वेळा घेण्याची गरज का पडली, स्टेटमेंटची कॉपी त्यांना अद्याप का दिली नाही, हायकोर्टाचा सवाल। मराठा समाजाच्या एसीबीसी आरक्षणाच्या वैधतेबाबत आज हायकोर्टात सुनावणी, 10% आरक्षणाबाबतच्या वैधतेबाबत याचिकेवर दुपारी
थोड्याच वेळात सुनावणी होणार। भिवंडीतील पडघ्याबरोबरच महाराष्ट्रातल्या आणखी काही भागात एटीएस आणि ईडीचे छापे। बोरीवली गावातील 30 घरांसह दिल्ली आणि उत्तर प्रदेशातही छापे। एकूण 40 ठिकाणी